नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। कोल्हापूरची कन्या सायली भोसले हिचे राज्यसेवा परीक्षेत यश, जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांच्या वतीने सत्कार। कोल्हापूर जिल्ह्याचा अभिमान वाढवणारा गौरवशाली क्षण। कोल्हापूरची कन्या सायली रुपाली किरण भोसले हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा राजपत्रित वर्ग 1 परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलं। सायलीच्या या यशामुळे जिल्ह्यात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे। कष्ट, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर सायलीने मिळवलेले हे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे। विशेष म्हणजे सायली भोसले ही पोलीस दलातील 5व्या पिढीतील अधिकारी ठरणार असून तिच्या कुटुंबातील ही सेवा परंपरा अत्यंत गौरवास्पद आहे। या परंपरेला सायलीने आपल्या यशाने अधिकच उजाळा दिला आहे। या उल्लेखनीय यशाच्या निमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादा यांनी सायली भोसले यांच्या घरी जाऊन तिला शाल व फेटा बांधून सन्मान केला। यावेळी जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादा म्हणाले, सायली भोसले हिने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व समाजाला अभिमानाचा क्षण दिला आहे। ती पुढे DYSP म्हणून नव्हे तर SP पदी पोहोचून नावारूपाला यावी ही आमची मनापासून इच्छा आहे, असे ते म्हणाले। कार्यक्रमात सायली व तिच्या कुटुंबियांचे मनपूर्वक अभिनंदन करत दादांनी तिच्या पुढील प्रशासकीय कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी पक्षाचे कार्याध्यक्ष दत्ता मिसाळ, जिल्हा सरचिटणीस जयसिंग पाडळीकर, कामगार आघाडी शहराध्यक्ष प्रदीप मस्के, करवीर तालुका संघटक नामदेव कोथळीकर, नितीन राऊत यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। परीक्षेतून सायली भोसले ही आमची कन्या महाराष्ट्रामधून 2 नंबरला आली। खरं तर तिनं जे अभ्यास केला, कष्ट घेतलं, मेहनत केली आणि त्या मेहनतीबरोबरच कुटुंबानं जो तिला पाठिंबा दिला, कुटुंबानं जे बळ दिलं, कुटुंबानं जी प्रेरणा दिली, या प्रेरणेतून ती आज DYSP पदापर्यंत गेली। खऱ्या अर्थानं हे भोसले कुटुंबीय या पोलीस दलामध्ये साधारणतः ही 5वी पिढी आहे आणि या 5व्या पिढीपासून ही पोलीस दलामध्ये सेवा करत आहे कुटुंब। या कुटुंबाचं ध्येय सामाजिक भान ठेवून समाजसेवा करण्याचं हे ध्येय आहे आणि या ध्येयाला अभिप्रेत राहून जे पाठीमागच्या पिढीने केलं, आजोबापासून वडिलांच्यापासून चुलत्यापर्यंत आणि भावांच्यापर्यंत जी पोलीस दलामध्ये कामगिरी केली, त्या कामगिरीला साजेसं शोभेसं असं काम करून आपण सुद्धा महाराष्ट्रामध्ये, जिल्ह्यामध्ये आपल्या कुटुंबाचा, समाजाचा नावलौकिक करावा आणि या नावलौकिक करण्याच्या उद्देशानंच या सायली भोसलेनं अत्यंत परिश्रम घेऊन, कष्टानं अभ्यास करून ही एवढी मोठी मजल मारली, एवढी मोठी झेप घेतली। या तिच्या यशाबद्दल मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या वतीनं तिला धन्यवाद देतो, तिचं अभिनंदन करतो आणि तिनं असंच यश संपादित करावं आणि पुन्हा DYSP रेंजमधून ती पुढं जावी आणि एक दिवस आम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व समाजाला एक अत्यंत आनंदाची बातमी द्यावी की ती SP म्हणून नावारूपाला यावी आणि निश्चितपणानं तिच्या या मेहनतीच्या जोरावर, तिच्या या कष्टाच्या जोरावर आणि तिच्या प्रामाणिकपणाच्या धडपडीवर ती निश्चितपणानं आज ना उद्या SP होईल, याबद्दल आमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही। तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।